मी काय राजकीय माणूस तुझ्या बाबा 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 अर्धा तास उलटून गेला, अर्धा तास राहिला. एखादी चांगली कविता आपली एखादी चांगली कविता ते म्हणतात याची चांगली कविता घ्या. एका गाणे म्हणत होता, 1.5 घंटा आम्हा रुटीन झाला, 2 घंट्याने त्याला एक श्रोता म्हणे आता हे म्हणलं चांगलं गाणं. तसंच झालंय एक कविता चांगली. विजू भाऊ मी काय राजकीय माणूस आहे का बाबा? अहो साधा कवी आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे. मला वाटलं होतं की बा खुर्च्या रिकाम्या झाल्या, भरतात का नाही. आता सगळ्या खुर्च्या भरल्या, मागं लोक उभी राहिली. पण खरंच ती उभी राहिली का हे बघायला तुम्ही मानावरून बघितलं, याचा अर्थ तुमचा गवडीचा माझ्या सांगतोय. मी कवी माणूस नाही, राजकारणाचा माझा कवडीचा संबंध नाही. मला राजकारणातलं काही कळत नाही. माझं फक्त आडनावच राहत आहे, बाकी माझा राजकारण. कारण मी त्याला निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहील नाही. हे सर्व कवी प्रॉब्लेम आहे. सर्व कवी आहे. कवी संमेलन याच्या नंतर हे कवी आहेत का सगळे? तुम्हाला माहित नाही कवी किती राजकारणी असतात. मला विचारा ना तुम्ही, हे नाही राजकारणी, तो विषय वेगळा आहे. मला कार्यक्रम खूप गरजेचा आहे. हे राजकारण लय खतरनाक आहे साहित्य क्षेत्रात. पण प्रल्हाद शिंदे का मागं पडले? 7 आले आहे लोक. राजकारण साहित्यात नाही का? अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्टेजवर मी नाहीच. एकाही साहित्य संमेलन मला त्याची गरज नाही. आजचे वेगळा बाजार आहे तो सगळा. आपलं साहित्य श्रोत्यांच्या पोटात म्हणतात, तेही काही बोलत नाही, आपणही काही जात नाही. संधी द्यावी म्हणून गुड मॉर्निंग करणारा बाबासाहेबांचा कार्यकर्ता नाही. कितीही कुणी काही दाबलं तरी आपण श्रोत्यांच्या भरोशावर आजही उभा आहे. पुरस्कारांच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. जिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी, ती कविता माझी हुशारकीवर सजली नाही. नवीन पावले माझ्या ही वाटेने वळतील, माझ्या इतिहासाची पाणी जगाला उद्याच कळतील. आज पोचतो आहे विस्तव छाताडावर, उद्या मशालीसाठी तुम्हा ढिल्या मिळतील, उद्या मशालीसाठी तुम्हा ढिल्या मिळतील. आमचे आदर्श घेतील ना काही लोक का? सगळे लाल गाडणारे आदर्श घेतील, स्वाभिमानाचे बी आदर्श घेतील ना लोक, आणि ते घेत आहेत. आता मला फोन करतायत, म्हटलंय माझं मागणं नसते. म्हटलं आता मी उघड आहे. प्रसिद्धीच्या पुढे जीव हा कसाही धावला नाही, जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. जीवाची वात केल्यावर दिवा होऊन लख लख. कोई बोल नहीं सकता अनंतर तुम्हें शेतकऱ्याचा पोरगा आहे. जीवाची वात केल्यावर दिवा होऊन लख लखलो, कुणाच्या दीप हिस्साचा घराला लावला. जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. शिताफीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला. कवींनो, हुशारीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला. कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला. शिताफीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला. जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला. कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला नाही. जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही.
दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या. तुम्ही देवाला मानत नाही, म्हशीची दारूला मानत नाही. का मानत नाही? त्याला कारण आहे. दगड फोडून देवाला घडवताना पिढ्या गेल्या. अशांच्या लेकरांना ईश्वरा तू पावला नाही. जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. हयाती भर शेवट विसाव्याला निसर्गा वासना होती. बोले तैसा काले त्याची वंदावी पावले म्हणतात बरं. तुमचं कर्तृत्व हे तुमच्या जगण्यात झिरपते. लोक मूर्ख नाही. हयाती भर विसाव्याला निसर्गा वासना होती. परंतु सर्प डोळ्यांचा कुणाला चावला नाही. जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही. दादा काय रसिकता राहिले. जय भीम. जय भीम. जय शिवराय. बापा रे. अशा कार्यकर्त्यांवर जिवंत आहे सगळी चळवळ. याच्यावर काही भान आहे का? विषय नाही, खरंच आहे. वय बघा त्यांचं. उदार वयात 81. रनिंग. हा 81. तुमचं बुलढाणा म्हणजे खतरनाक आहे. अष्टपैलू सर्व विचारांची श्रोते आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत याची मला जाणीव आहे. बाबा गाडीबाबा बाबाला कुर्ती घेतलेली आहे ना पुढे. सर, त्यांच्याकडे ध्यान नका देऊ. नाही बसू द्या ना. नाही बसू द्या. बसा बसा. इतिहास ते घडवतात जे वेळे असतात. मिळत व्हायला ते शायनीच्या नादी लागू नका. शायनी मित्र असतात की माणूस मारच खाते. मित्र येडा असला की मग तो सोबत त्याला मारायची हिंमत ठेवते. त्यामुळे शायनी मित्र कमी करा, येडे मित्र जास्त करा. या माणसाला का घाबरतात लोक? ते राजकीय लोक. जो माणूस राजकारणात नाही तरी ते माणूस राजकारणी घाबरतात. येडा माणूस राहते. सारे जगाला भीमानं येडं केलं. सारे जगाला भीमानं येडं केलं आणि सारे जगाले आता